हॅलो गाईज, मी आहे अनिकेत आणि माझ्या व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, बरेच दिवसांनी व्हिडिओ करतो आहे आणि सकाळची वेळ आहे आणि मी आता सध्या आहे रत्नागिरीत. तर आज रेसिपी होणार आहे. काजूची भाजी आम्ही करणार आहोत. तर मम्मी बसली आहे काजू काढायला. तर चला मग व्हिडिओला सुरुवातच करूया. तर गाईज, तर आता मम्मी इथे बसली आहे काजू काढायला. तर बघू शकता इथे, हे बघा. तर ते काजू वगैरे काढून झालेले आहेत. मम्मी, टाकून द्यायचा बोलणार होतास ना तू? हो, का? कंटाळा आलाय. कंटाळा आला म्हणून टाकून देणार होतीस? पण तिने सगळे सोललेले आहेत, म्हणजे कापलेले आहेत. बरेच होते काजू आणलेले. आजीन दिला नव्हते आणि मावशीने दिलेले ना. तर बघू शकता एवढे हिने आता काढला नाही. हा टोप बघू शकता एवढे. आणि हे गरम पाणी कशासाठी आहे, तर सालं लगेच निघतात ना. हो, हां, मग तो सालं लगेच निघतात गरम पाण्याने. तरी अजून ही काढते आहेत, म्हणजे अजून बरेच होणार आहेत. ही आता भाजी अशीच करणार आहेस ना? डाळ, वांगा, बटाटा, डांबळा. नको, वांगा बटाटा नको टाकूस. बटाटा टाक फक्त. डांबे बिंबे काय टाकू नकोस. अशीच भाजी कर, खतरनाक होईल. वाटप करू ना. हां, वाटप कर. या आता सोलूया ये. तर गाईज काढून झालेले आहेत आणि आता आपण सोलायला घेणार आहोत. तर बघू शकता इथे मम्मी आधीच सोलते आहे. जी भाजी खतरनाक होणार आहे आता. रिया, हाय कर. तर गाईज, ही माझी बहीण आहे रिया. अक्काचून गाडो. रे, ही काजूची भाजी आहे ना, म्हणजे मेन माणूस खात नाही. हे रिया खात नाही. तर ही माझ्यासाठी आहे, सर्व माझ्यासाठी आणि पप्पांसाठी आहे फक्त. ह्या काय खात नाही. ह्या फक्त अशा म्हणजे कच्चे जे काजू असते ना, ते खाणार फक्त. बाकी शिजवलेली भाजी ही खात नाही. ती म्हणते की पिठासारखी लागते. तिला आता काय सांगणार, जाऊ दे. थोड मम्मी, हा बघ इथं एक आहे, सोलून टाकतो. तर गाईज आता इथे ही धुवून घेते आहे, म्हणजे पूर्ण त्याचा चीक जावा म्हणून. आणि इकडे कढईमध्ये तेल टाकलंय. तर गाईज आता इथे कढईमध्ये टोमॅटो आणि कांदा टाकलाय तिने. गरम मसाला टाकलाय. तिखट मसाला टाकणार आहे. घरगुती ना. घरगुती तिखट मसाला टाकलाय. त्याच्यानंतर मी वाटप टाकणार आहे. हे वाटप किती घेतलंयस? कसलं ते पण सांग. कांदा, खोबरं भाजलेलं असं. भाजलेलं असं टाकलं आहे मी. नीट नीट बोल. आणि बटाटे किती घ्यायचे हे कापलेस ते? बटाटा मी एकच घेतलाय. एकच घेतलाय. हो, एकच घेतलाय. आपल्याला क्वांटिटी प्रमाणे घेऊ शकतो. आपल्या चवीनुसार घ्यायचं. त्याला बटाटा टाकायचा एक. मग असं छान पिठी त्याला ढवळून घ्यायचं. ते छान ढवळून घेतलं. त्याच्यात आता आपण काजूची गर टाकायची. सगळे टाकायचे? नाही, आपल्याला त्याची आमटी पण बनवायची आहे.
केलं तर वाटायचं पेलाभर. कमी पडले पाणी बाजूला. भाजीला अजून रंग नाही आलेला आहे. तर गाईज ही शिजेल आणि वाफेवर आपण जेव्हा शिजवू ना तो खतरनाक म्हणजे रंग म्हणजे तुम्हाला समजलं ना काय बोलायचं आहे मला. तर 2 पेले तिने पाणी टाकलं आहे काजूच्या भाजीत. आता मी वाफेवर शिजवायची ना. आता पण आपण थोडीशी धरतीला असं 15 मिनिटं ठेवणार. तर आता वाफेवर ठेवलेली आहे भाजी. हा आत्ता झाली आहे आपली भाजी. हा हा. आणि इथे आमटी सुद्धा रेडी झालेली आहे. तर गाईज बघू शकता खतरनाकमध्ये काजूची भाजी आणि काजूची आमटी आणि भात आहे. तर रगडतो चांगलाच.